बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो समा समुदास। बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। आपण आज या ठिकाणी आलो आहोत तुळजा आपलं सुलेमान बुद्ध लेणी जुन्नरची ही लेणी. आता बघा इथं कप्पीचित आपली कप्पीचित म्हणजे लेण्यात्री कप्पीचित लेणी. तिचं पूर्वीचं नाव कप्पीचित होतं म्हणून तिचं म्हणजे कप्पी म्हणजे माकड आणि माकडांचं जिथं जास्त वास आहे कप्पी माकड ना म्हणत का आपण त्याचं कप्पी म्हणजे माकड जिथं जास्त राहतात ते अशी लेण्यात्री लेणीच्या जवळ असणारी ही सुलेमान बुद्ध लेणी. सुलेमान नाव कसं पडलं अजून तिचं आता कदाचित तिथं निजामांचं राज्य होतं. मग एखाद्या सुलेमान व्यक्तीला अजून मला माहित नाही त्याचा मी अभ्यास करत मग त्यानंतर तुम्हाला सांगा अजून मला नाही वाटत का अजून याचा अभ्यास कुणी केला असेल. सुलेमानच का नाव पडलं कदाचित त्या माणसाने त्या टेकडीचं राखण केलेलं असलं टेकडी त्याच्याकडे सांभाळायला दिली असेल मग त्याचं नाव सुलेमान बुद्ध लेणी असं नाव दिलेलं. कारण जुन्नरमध्ये तुम्हाला माहितीये निजामशाही होती छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे जुन्नर आणि त्यांचे वडील जे होते आदिलशाही निजामशाही यांच्यासोबत कोऑर्डिनेट करत होते. आपले अजून खूप सारे संस्थान आहेत अजून काय हापशी महल काय त्यांचं नाव हापशी राजाचं काय नाव होतं सांगता येईल कोणाला. त्याचं खाली आंबे ते आंबेचे हापूसबाग मध्ये हे हापशी महल आहे. तर तसं असे भरपूर इथं निजामांचं राज्य होतं त्याच्यामुळे कदाचित ह्या लेणीला नाव पडलं असेल सुलेमान लेणी. तर सुलेमान लेणीचं वैशिष्ट्य असं आहे का जगाला नाही आवडू नाही तर नाही आवडू पण तुम्ही एकदा त्या लेणीच्या वरती चैत्य गवाक्ष पहा. तुम्ही खूप साऱ्या लेण्या फिरशाल याच्यानंतर लेण्या फिरशाल एक स्थापत्य आपल्या एखाद्याला बघा आपण म्हणतो घर किती सुंदर आहे त्याची कला पहिली सुंदर लक्षात घ्या. 2200-2300 वर्षापूर्वी लेणी खोदलेली आहे तिचं काम केलेलं आहे. मग ती लेणी का खोदलेली 2200-2300 वर्षानंतर सुद्धा त्यांना माहित होतं काही लेणीचा अभ्यास करायला आणि बुद्धांचा अभ्यास करायला इथं कुणी ना कुणी तरुण येणार आहेत. हे तुमच्यासारखे माझ्यासारखे तरुण आहेत. काही नाही म्हणतं आज थोडा तरी आज नाही म्हणा 100% जरी गेला किंवा 2% तरी तुमच्या डोक्यात तो अभ्यासात जाईल विचार जाईल बुद्धांचा विचार बुद्धांना काय सांगायचं होतं त्या लेण्या खोदणाऱ्यांना काय सांगत होते तुमच्या लक्षात येईल. आता हे लेणीचं बघा हे लेणीचं चैत्यगृह आहे. हे चैत्यगृह आहे बघतो आता शंतनू तू दाखव येतो वरती सर्वांना आणि तू पण दाखव तुम्ही पण बघा चैत्यगृह आहे. हे चैत्य इकडे असे बघा आता तू तिकडेच वरती दाखव. आता हे चैत्यगृह आहे थोडं तुटलेलं आहे. आता ही लेणी कशी खोदली जाते याच्यावरून तुम्हाला थोडक्यात लक्षात येईल. आता तुम्ही थोडं चैत्यगृह आता बघा याच्यानंतर तू तिकडे दाखल तरी चालेल शंतनू घेतले. तर इथं लेणी जे खोदतं ना कॅमेरा समोर मी थोडासा कॅमेरा कॉन्शियस आहे. तर हे ना काय होतं तुम्ही याच्यावरती लेण्यात्रीला गेलेला आहे चैत्यगृह आहे. आपण दुसऱ्या मानमोडीच्या अंबांबिका लेणीच्या पुण्याला गेलेलो चैत्यगृह आहे. तर चैत्यगृह बघा कसं मोठा असं त्यांचे दरवाजे त्याचा दरवाजा मोठा का नाही त्याचं काम चालू करायचं कदाचित थांबवलेलं आहे. काम का थांबवलेलं आहे तर त्याच्या समोर बघू शकता तो दगड कुठेतरी डॅमेज झालेला आहे चिरा पडलेला आहे त्याच्यामुळे तो डॅमेज झालेला आहे. मग आता चैत्यगृह आहे सगळ्यात बघायचं चैत्य गवाक्ष बोलतात त्याची जी वरची कमान आहे त्याला चैत्य गवाक्ष बोलतात. आता त्या चैत्य गवाक्षावरती बघा तुम्ही काय तिथं फुलांची डिझाईन दिसते तुम्हाला स्ट्रक्चर बघा किती सुंदर स्ट्रक्चर काढलेले फुलांची डिझाईन दिसते आणि छोटे छोटे स्तूप दिसतात. आता ही लेणी खोदली कशी जाते तो वरतून खाली खोदत येतात. लेणी अशी खालून वरती नाही खोदत जात दगड तो वरतून खाली येतात खोदत. आता वरतून त्यांनी सुरुवातीला काय केलेले आहेत बघा तिथं स्तूप दिलेले आहेत. आतमध्ये जसा स्तूप आहे तसा वरती पिंपळाच्या पानांमध्ये त्या सर्व यायला बोलतात चैत्य गवाक्ष. जो फ्रंट असतो चैत्यगृहाचा फ्रंट असतो त्याला काय बोलतात चैत्य गवाक्ष बोलतात. माझ्या सगळ्यात फेवरेट इथलं चैत्य गवाक्ष. आतमध्ये बघा एक फुलांची डिझाईन दिसते की तुम्हाला नीट बघा फुलं पण त्यांनी किती मस्त एकसारखी फुले आहेत दगडात कोरायची ते एकसारखी फुले. त्यावेळेस विचार करा आता मशिनरीज आहेत त्यावेळेस फक्त छन्नी आणि हातोड्याने ते हे करायचं. त्यांनी बघा किती सुंदर मोठं पिंपळाचं पान त्याच्यावरती पण काय केलेलं आहे छोटे छोटे आणि ते वरती सिम्बॉल दिसते का तुम्हाला
त्याला पण त्रिरत्न सिम्बॉल मध्ये येते तेव्हा ते मिडल वाला सेंटर हा ते पण त्रिरत्न सिम्बॉल मध्ये येतं. वरती बघा परत 3 स्तूप आहेत, एक वरती 2 आहेत आणि इकडे 4 स्तूप दिलेले आहेत बरोबर. त्याच्यानंतर इकडे बघा खाली परत 3 पिंपळाची झाड, वरती परत अशी पिंपळांच्या पानांची डिझाईन छोटे छोटे. आणि इकडे बघा तुम्हाला इकडे दिसतंय काय तिथं त्या कोपऱ्यात वरती धम्मचक्र. सम्राट अशोकांचं ज्यावेळेस राज्य होतं त्याच वेळेस सातवाहनांचं पण जुन्नरी नगरी होती. सम्राट अशोक चक्रवर्ती होते आणि त्यांनी जी धम्मचक्र फिरवलं, जगाला शांततेचा मार्ग सांगितला, पण त्यांनी ते धम्मचक्र सांगितलं, ते धम्मचक्र तिथं कोरण्यात आलेले वरतून जे दिसतंय का, वरती बघा हत्तीच्या पाठीवर दिसतंय का हा. मग त्याच्यानंतर त्यांनी असं वरतून कोरत कोरत खाली आलेले, वरती कोरल्यानंतर ही डिझाईन केलेली, त्याच्यानंतर हळद खाली आलेलीच बघा इथं बघा हा दगड तोडायचा राहिलाय, दगडावर क्रॅक पडला. त्यांना असं वाटलं असेल की नंतर पडेल भविष्यात कुठेतरी शिकणार नाही, म्हणून त्यांनी ते काम कुठेतरी थांबवलं. आता हा स्तूप याला तर तुम्हाला माहित असेल, आपल्या इथे जुन्नरमध्ये मूर्ती दिसणार नाही तुम्हाला. मूर्त्या दिसतील तुम्हाला कशा दिसतील, हिरोस अजून ते वेगवेगळ्या शिल्पांची ग्रीक मूर्त्या दिसतील, ग्रीक राजे पण इथून गेले. तर मग इथं जे आहे हा जो स्तूप थेरवाद स्तूप म्हणजे आपण काय, आपण जुन्नरचे जे बुद्धिझम होते सातवनकाली ते थेरवादपणासाठी म्हणजे स्तूप पूजक होते. थेरवादाच्या नंतर मायन वगैरे ते चालू, मग तिथून पण मूर्त्या डेव्हलप झाल्या. मी त्या दिवशी काल एक व्हिडिओ पाठवला होता, बघितला असेल तुम्ही. त्याच्यानंतर मूर्त्या झाल्या, पाहिला होता तुम्ही, लाईक केलं, लाईक केलं. त्याच्यानंतर बघा आता स्तूप आता वरती काय त्याला बोलतात हार्मिका. ते वरती जे असे स्क्वेअर बॉक्स दिलेले ते हार्मिका कशासाठी असायची, स्तूपाची पद्धत काय होती, तो स्तूप कोरल्यानंतर तिथं सम्राट अशोकाने जेव्हा स्तूप कोरले तिथे ते धातू ठेवायचे, जे आर्यंत भिक्खू आहेत, मोठे मोठे भिक्खू आहेत, बुद्धांच्या संघातले जे मोठे मोठे आर्यंत झालेले भिक्खू आहेत, त्यांचे ते धातू अवशेष म्हणजे आपण आस्ती नाही ठेवायचे तसे ते आस्ती ठेवायचे, दात वगैरे. आणि त्याच्यात हिरे माणिक मोत्यांमध्ये ते ठेवायचे, हिरे माणिक मोत्यांमध्ये ते ठेवायचे. त्याच्यानंतर आता हे त्याला बोलतात अंडर, हे जे गोल असतं हे नंतरचे नाव आहेत, आत्ताच्या अभ्यासकांनी त्याला नावं दिलेली इंग्रजांनी, त्याला काहीतरी वेगळी कन्सेप्ट असेल ते पण सर्च करावं लागतं. हे अंड तर नसेल बोलत, त्याला आत्ता बोलतात अंडर, आणि याला बोलतात वेदिका पट्टी, आणि याला बोलतात मेहंदी. ही वेदिका पट्टी